नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण बघणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या 12 जूनच्या भागामध्ये सायली बाहेरून येते आणि सुमनताई तिला म्हणता, आलीस का गं? चल आपण आरती करतोय ना, आरती करून घेऊ आता अगोदर. असं म्हणून सायली आरती करायला घेते मंडळी. आणि आरती करत असताना तिच्या मनात लगेच विचार येतात की मी हे कुठेतरी बघितलेलं आहे. आठवतंय तिला. पुन्हा ती एकदम त्याच्या भूतकाळामध्ये चालली जाते आणि तिला ते आठवत असतं ती लहानपणी जेव्हा ती शुभंकर होती म्हणते, लहानपणाची तन्वी, ते टेप रेकॉर्डर वगैरे सर्व सर्व एक एक गोष्ट तिला आठवत असते मंडळी. आणि ती स्वतःही म्हणत असते शुभंकर होती. आणि बघा ते आपल्याला दिसतं पण आहे मंडळी की समोर ती लहानपणाची तन्वी हे सायलीचा चेहरा किती प्रसन्न दिसतोय प्रेक्षकांना, तुम्ही तर बघताच आहात. इकडे वाटतं बहुतेक अस्मिताचाच फोन चैतन्याला आलेला असेल कदाचित, कारण तिला इंटरव्ह्यूला जायचं आहे ना मंडळी, म्हणून तिनेच फोन केलेला असेल. हो हो, नक्की नक्की अस्मिताचाच फोन आलेला आहे चैतन्याला. आणि ती तिचा प्रॉब्लेम सांगायला सुरुवात करते. अरे बघ ना, मम्माने मला नाही सांगितलं रे, आणि मम्मा म्हणते की तुला जायचं असेल तर स्मितला सोबत घेऊन जा. मग तो म्हणतो हो असं आहे का. मग त्याच्यावरती म्हणते अरे काय करू, मला काही सुचतच नाही आहे, इंटरव्ह्यूला तर जावंच लागणार आहे. आणि मम्माला त्यांना कसं काय समजवू रे, त्यांना काय सांगू, आणि स्मितला घेऊन कशी जाणार मी, हाच तिच्या मनामध्ये विचार असतो. आणि ती सांगतही असे चैतन्याला. चैतन्य म्हणतं ओ ठीक आहे, मी करतो काहीतरी. आणि अस्मिता पुन्हा म्हणते अरे मला जाणं अर्जंट आहे, तुला तर सर्व माहिती आहे ना. त्यावर चैतन्य म्हणतो ठीक आहे, बघ एक उपाय आहे त्याच्यावरती, बघ तुला चांगलं वाटलं तर आपण त्याच्यावर काहीतरी मार्ग काढू. त्याच्यावर तो म्हणतो हे बघ, तू घरातून निघताना स्मितला तुझ्यासोबत घे गं, मम्मी सांगतोस तुला. पुढं तो पण लगेच म्हणते अरे त्याला कशी घेणार, अरे मी काय सांगतो तू माझं नीट ऐकते का स्मिता. अगं त्याला तू सोबत घे, इथं आल्यावर मी त्याला घेईन ना, तू नको काळजी करू स्मिता. त्यावर अस्मिता खरंच तू सांभाळशील का. लगेच ते चैतन्य म्हणतो अगं बघू तो मला सांभाळतो का मी त्याला सांभाळते. त्याच्यावर ती म्हणते चैतन्य खरंच अरे तुला फोन केला ना तर फार बरं वाटलं रे, मला खूप टेन्शन कमी झालं. अरे खरंच थँक्स यार. असं म्हणून चैतन्य नंतर हे बघ हे थँक्स तुझ्या ते उधार राहिलं बरं का. असं म्हणून लगेच ती अस्मिता म्हणते हे बघ मी निघतेच आहे, तू ये बरं, मी तुला लोकेशन टाकतेच. असं म्हणून ती फोन ठेवते मंडळी. आणि इतकी खुश होते फायनली तिला इंटरव्ह्यूला जायला मिळतंय ना, म्हणून ती खूप खुश होते बरं का. आणि ती लगेच तिची जे फाईल असते ती चेक करते की माझे सर्व डॉक्युमेंट बरोबर आहे का, त्याच्यासाठी ती बघतच असते. आणि इकडे आपल्याला लगेच दिसतंय मंडळी पुन्हा प्रतिमा आत्यांच्या घरी आरती झालेली आहे. आणि ते आज सायलीला म्हणताय हे बघ सायली आरती घे बरं का. पण सायली एकदमच तिच्या कशा भूतकाळामध्ये गेलेली की काय कुणास ठाऊक. किती आवडीने धूप घ्यायची आपल्याकडनं घरामध्ये फिरवायला. बाई मला तर तिच्यामध्ये आणि सायलीमध्ये काहीतरी सारखंच वाटतंय. दूरपर्यंत जरी दोघांचं काही नातं नसलं ना गं, पण तरी असं वाटतं की ह्या दोघी कशा एकच आहे की काय. असं सुमन काकी प्रतिमा आत्याला म्हणत असते. सायली बघा मंडळी असं धूप देत देत ती बरोबर तन्वीच्या रूमपर्यंत पोचलेली आहे. आणि आपल्याला समोर लहानपणाची तन्वी दिसते. आणि ती बघून तिला एकदम खुश होते की पुन्हा तिला ते प्रतिबिंब दिसते लहानपणाच्या तन्वीचं. आणि ती तिचा शोध घेते की कमीत कमी आता तरी तिचा चेहरा तिला दिसेल. आणि ती लहानपणाची तन्वीसुद्धा आपल्याला दिसते. सायली किती स्मित हास्य करून तिच्याकडं बघते. आणि प्रतापराव काहीतरी हॉलमध्ये बसलेले आणि मासिक का पुस्तक कुठलं तरी वाचताना दिसते प्रेक्षकांना आपल्याला. आणि तितक्या कल्पनाताईला अस्मिता येताना दिसेल. त्यांना समजते की ही कुठंतरी बाहेर चालली आहे. आणि त्या बोलणारच की अगं मी त्याला तो लगेच ती म्हणते अगं हो हो थांब थोडं, मी तुला काय सांगते तू ऐकते का माझं. असं अस्मिता मम्माला म्हणते, म्हणजे तिच्या मम्माला म्हणते प्रेक्षकांनो. ती म्हणते अगं मी स्मितला थोडंसं बाहेरून फिरवून आणते. पण लगेच कल्पनाताई म्हणता अगं इतक्या उन्हाचं कुठं नेते त्याला, हा काय टाईम आहे का बाहेर जायचा. प्रतापराव पण तिला तेच सांगता अगं एवढं उन्हाचं नेऊ नको अस्मिता, त्याला त्रास होईल गं बाहेर. ती लगेच म्हणते अहो बाबा मी लगेच तर येते, हे तुम्ही नका ना काळजी करू. असं म्हणून परत प्रतापराव म्हणता हे बघ तुला जायचंच असेल तर भलाय तू संध्याकाळी जा. तरीसुद्धा तिचं म्हणतं मी लगेच येते ना, तुम्ही नका काळजी करू, मी सावलीने जाईल, सावलीने जाईल, तुम्ही टेन्शन नका घेऊ बाबा. असं ती प्रतापरावांना सांगतच असते. लगेच कल्पनाताई म्हणत ठीक आहे मी पण येते तुझ्याबरोबर, मी ड्रायव्हरला गाडी करायला लावते. तर लगेच अस्मिता म्हणते अगं मम्मा तू नको ना येऊ, मी जाते ना.
अगं मी लगेच येणार आहे, तू नको ना काळजी करू, मी अस्मितलाच फिरवायला नेते. तरीसुद्धा कल्पनाताईन त्यांचं चालूच असतं की मी येते. मग त्यात लगेच प्रतापराव म्हणतात ठीक आहे जा तू. पण अस्मिता पुन्हा म्हणते मम्मा अगं मी लगेच वापस येईल. प्रतापराव पुन्हा तिला म्हणता हे बघ तुला कधी वाटलंच ना तू जास्त लांब जाऊ नको, तसं काही वाटलं तर मला फोन कर, मी गाडी पाठवतो. अस्मिता म्हणते ठीक आहे बाबा, ओके मी जाते आता. असं म्हणून अस्मिता जाते आणि प्रतापराव तिला पुन्हा म्हणताय की हे बघ तू हळूहळू जा आणि लवकर ये, जास्त वेळ बाहेर राहू नको, नाही तर स्मितला त्रास होईल बरं का. पण अस्मिता म्हणते नाही हो बाबा नाही, त्याला त्रास नाही होऊ देणार, मी निघते लगेच. ती निघते आणि पुन्हा कल्पनाताई प्रतापराव लगेच म्हणता हे बघ तू काही टेन्शन घेऊ नको, ती येईल अर्धा पाऊण तासामध्ये, काय एवढी काळजी करते तू. ती पुन्हा म्हणते कल्पनाताई मला काही कळायला मार्ग नाही, ह्या मुलीचं काय चालू आहे. असं म्हणून कल्पनाताई शांत होतात. सायली झोप घेऊन फिरताना जेव्हा रूममध्ये जाते जास्तीचा दूर व्हायला लागतोय प्रेक्षकांनो. आणि जेव्हा ती हात झटकते ना तर हात झटकताना एक काहीतरी पुस्तक खाली पडताना दिसतंय. आणि बघा ते झाल्यावर सर्वच्या प्रतिमा आत्या सुमन काकी येतात आणि म्हणता का काय झालं ग, काय पडलं. असं म्हणून ते पडलेली वस्तू उचलून वरती ठेवताय प्रेक्षकांनो. आणि सायलीच्या हातामध्ये लहानपणाचे जे ड्रॉइंगची वही ना ती तिच्या हातामध्ये दिसते. बघा तुम्हालाही दिसले असेल प्रेक्षकांनो. आणि आता याच्यावर त्यांच्या गप्पा सुरू झाल्या आहेत. जेव्हा प्रतिमा आत्या सांगतो अगं तन्वी लहान होती ना तिला ड्रॉइंग करायला खूप आवडायचं. सुमन झालाय बघा प्रेक्षकांनो. आणि सायली तर इतक्या आतुरतेने ऐकते की तिला असं वाटतं की मी तन्वीच्या अजून जे काही मला माहिती नसेल ना प्रत्येक गोष्ट मला त्यांनी सांगायला हवी. म्हणून ती लगेच प्रतिमा आत्यांना म्हणते आत्या मी ही ड्रॉइंग बघू का. त्यावर लगेच अगं हो बघ बघ असं म्हणून लगेच सायली तिचे एक एक ड्रॉइंग ओपन करते. आणि त्या ड्रॉइंगमधलं जे काही असतं ना जे प्रत्येक कौतुक करून करून प्रतिमा आत्या सांगताय सायलीला अगं ही ड्रॉइंग ना तिने तिच्या बाबांच्या वाढदिवसाच्या टायमाला काढली होती बरं का गं, कारण ते त्यांना गिफ्ट दिलं होतं तिने. असं सांगत असताना सुमन काकी किती खुश होत आहे प्रेक्षकांनो. सायली तर बापरे तिला बघूनच इतकं खुश होतं की लहानपणाची ड्रॉइंग इतकी खास होती. आणि त्या पुन्हा हसायला लागतात. आणि ते हसताना बघून सायलीला सुद्धा बरं वाटतं की खरंच किती कौतुक करताय तन्वीचं ते लहानपणाचं. आणि हे बघ सायली ही जी ड्रॉइंग आहे ना पूर्ण आईच्या जेव्हा ट्रस्टमध्ये चित्रकला स्पर्धा होती ना तिथं काढलेली हे तन्वीनी ड्रॉइंग. बघ किती छान काढली हे की नाही. आणि अगं हे बघ ती ड्रॉइंग सायली बघतेच आहे आणि तिच्यावरनं हात फिरवते आणि पुन्हा प्रतिमा आत्या सांगायला सुरुवात करता ही ड्रॉइंग जेव्हा तिने काढली ना ह्या घरातली तिची शेवटची ड्रॉइंग होती बरं का गं सायली. आणि त्या पुन्हा त्या आठवणीमध्ये रमून जाता आणि म्हणता आता कुठं असेल कोणाच ठाऊक माझी तन्वी, कोणाच्या आयुष्यामध्ये रंग भरत असेल, कशी असेल, काय करत असेल, अशा खूप आठवणी त्यांच्या मनात असतात आणि त्या सांगत असतात. आणि सायली मात्र त्या ड्रॉइंगकडे बघत असते. आणि त्यात लगेच सुमन म्हणते का वहिनी नका हो आठवण करून, नका हो त्रास करून घेऊ स्वतःला. असं म्हणून सायली पुन्हा त्यांच्याकडं बघते आणि त्या ड्रॉइंगकडं बघत असते मंडळी. आणि आता पुन्हा आश्रमामध्ये दाखवलेलं आहे म्हणजे कुसुमताईंकडं. आता मधुभवन हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज दिलेला आहे. आणि ज्या सिस्टर आहेत ना त्या कुसुमताईंना सांगत आहे की ह्या तुमच्या गोळ्या औषधी आहे, काय करायला हवं, किती काळजी घ्यायला हवी, हे सर्व त्या कुसुमताईंना सांगत असतात. आणि आश्रमातले जेवढेही मुलं आहेत ते काका आहेत, ते काकांचं नाव तर अजून काही समजलेलं नाही मंडळी, पण ते सर्व म्हणतात की आता चला स्वच्छता करावर का, कारण सायली आश्रमामध्ये येणार आहे ना. मधुभाऊंना भेटण्यासाठी सायली आश्रमामध्ये निघाली आहे. आणि इकडं कुसुमताई लगेच म्हणत असतं हे बघा सर्वजणांनी स्वच्छता करा. आणि हे बघा मधुभाऊंना बरं नाही ना वाटत आहे, त्याच्यामुळे तुम्ही आवाज कोणीच करायचा नाही, शांतता ठेवा. असं म्हणून त्यांना रागवत आहे की दम देत आहे कोणास ठाऊक. बघा पण मंडळ त्यांचा चेहरा कसा दिसतोय तुम्हाला. आणि ते मुलं लगेच म्हणता कुसुमताई अगं तू आम्हाला मधुकर बाबांना भेटूही नाही देते, त्यांना बघूही नाही देते. पण जाऊ दे आता सायली येते ना, सायलीताई आल्यानंतर आम्ही त्यांच्याशी बोलू आता, बघ तू आता. ती म्हणते सायलीने खूप लाडून ठेवलेलं आहे तुम्हाला, हां बघतेच ते आल्यानंतर तुम्ही कसे काय भेटतात. असं म्हणून ते म्हणता तू असं का गं करतेस,
येऊ दे आता सायली ताई, आम्ही तुझं नावच सांगणार असं वगैरे ते चेष्टावर म्हणत असतं मंडळी, जसं काही नाही आहे. आणि पुन्हा लगेच सर्वजण हसत असतात आणि ते म्हणतात की हे बघा चला करार तो स्वच्छता. तोपर्यंत तर सायली आणि अर्जुन आश्रमाच्या दारातच उभे मंडळी आणि सर्वच्या सर्व सायलीकडे जात आहे बघा. धावत जाताना दिसताच आहे आपल्याला. आणि ते धावताना इतके धावता आणि लगेच अर्जुन म्हणता अरे 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 हळू हळू हळू. तर त्याच कुसुमताई बी म्हणता अरे अरे पळवू नका रे, अरे तिच्यापासून लांब व्हा. असे दोघंही जण त्याला त्या मुलांना सावध करताय. पण ते काय ऐकणारे थोडी आहेत. ते सर्वच्या सर्व सायलीला बिलगतात आणि ते लगेच पुन्हा कुसुमताई म्हणतात हे बघा तिला त्रास होईल, तिच्यापासून लांब व्हा बरं तुम्ही अगोदर. तुम्हाला कळतंय का? ती प्रेग्नेंट आहे असं ते म्हणतच असतं. तोपर्यंत लगेच अर्जुन म्हणतो थोडं शांत व्हा शांत व्हा, मी काय सांगतो तुम्ही थोडं बाजूला होता का. असं म्हणून तो सायलीचं खाण्यापिण्याचं वगैरे सर्व वस्तू आहे. बेड आहे. अरे बापरे काय नवरा असेल रे बाबा अर्जुना तू. तो मुलंसुद्धा म्हणतात की तुम्ही हे सर्व सायलीच आईसाठी केले. हो हो, तुमच्या सायलीच आईला कुठलाही त्रास व्हायला नको म्हणून मी ही तयारी केलेली आहे. असं म्हणून मुलं सर्व ते बेडवर चढताय मंडळ आणि सर्व उड्या मारायला होता. पण पुन्हा कुसुमताई त्यांना रागवते की अरे ते कोणासाठी आहे, सायलीसाठी केलेले आहे ना ते अर्जुनरावांनी, तुम्ही का तिथं उड्या मारताय. चला तर तुम्ही आतमध्ये चला, आपल्याला स्वच्छता करायची आहे ना. असं म्हणून कुसुमताई मुलांना रागवत आहे आणि लगेच त्या मुलांना ते घेऊन आतमध्ये निघताय मंडळी. आणि सायलीलाही सांगताय की अगं यांना सर्विस सवय आहे, मला स्वयंपाक पण करायचा, मी जाते. सायली म्हणते मी येऊ का. लगेच ते काका जे कोण आहेत ना ते म्हणतात नाही नाही हे बघ तू इथंच थांब, त्यांना सवय आहे दररोजची कामाची, तू टेन्शन घेऊ नको. आणि अर्जुन काही बोलणारच तोपर्यंत लगेच सायली म्हणते की हो काका. पण मग काका म्हणता हे बघ बरंच झालं अगं तू आली ना, सर आम्हाला खरंच खूप बरं वाटतंय सायली. काका त्या अर्जुनला आणि सायलीला म्हणता अगं हे बघ रूममध्ये सर्व स्वच्छता झाली ना मग तुला आम्ही बोलवतो आतमध्ये, तोपर्यंत तू इथं आराम कर बरं. असं लगेच अर्जुन शेट्टी चालू झालं त्यांचं आलं. बायकोला काय खायला द्यायला हवं नको द्यायला हवं. लगेच त्यांनी स्ट्रॉ काढल्या आणि नारळ पाणी सायलीला दिलं. आणि ते दिल्या लगेच म्हणतं हे बघा मॅडम हा फॅन आहे, तुम्हाला गरम व्हायला नको ना म्हणून त्यांनी फॅनची सुद्धा व्यवस्था केली मंडळी. आणि तो अजून म्हणतो हे बघ तू काही टेन्शन घेऊ नको, मी आहे ना, मी सर्व तुझ्यासाठी करणार आहे, जे जे मला योग्य वाटेल ते ते. ती म्हणते अहो काहीतरीच काय कमाल आहे बाकी तुमचीवाली. अरे असं कसं काय, बायकोय तू माझी. असं म्हणून तो सायलीला म्हणत असतो. आणि तो लगेच पुन्हा ती म्हणते अरे मी बोर होईल ना, मी एकटी काय करणार इथं, मग काय राव. असं म्हणताच बरोबर अर्जुनरावांनी गाणं म्हणायला सुरुवात केली. आणि सायली किती खुश झाली बघा मंडळी. ती नारळ तर घेतलंय तिने हातामध्ये, पण त्या पिण्याच्या अगोदर अर्जुन शेठ तर गाण्यामध्येच तिला खाऊ पिऊ पण घालताय बघा. अर्जुना मानलं बाकी तुला गड्या. बघा कसा नाचतोय तो, अरे बापरे कमाल केली. आणि सायली मोठ्या कौतुकाने त्याच्याकडं बघते. आणि पुन्हा अर्जुन तिला हातात हात घेतो आणि तिलाही नाचायला लावतोय बरं का, पण सावकाश नाचायला लावतोय खूप काळजीने. आणि तितक्यात लगेच आश्रमातली एक मुलगी येते आणि ती म्हणते दादा आणि सायलीताई तुम्हाला बोलवलं ग. आणि लगेच अर्जुनराव म्हणतात चला मॅडम तुमच्या माहेरी आल्या आहेत ना तुम्ही, म्हणून अर्जुनला आणि सायली निघाले मंडळ आतमध्ये जायला. आतमध्ये जातात बरोबर लगेच कुसुमताई तिची नजर उतरवण्यासाठी तांब्याचा लोटा घेतलेला आहे. आणि अर्जुन म्हणतो बापरे चांगले बाप्पा तुझी तर मजा आहे मग सायली, 2-2 माहेर आहेत तुला, एक तिकडं प्रतिमा आत्याचं घर आणि एक इकडं, बाकी नशिबवान आहेस तू. असं अर्जुन तिला मुद्दामून म्हणतोय मंडळी आणि कौतुकाने. आणि कुसुमताई त्याच्याकडं बघताय, दोघंही हसताय आणि म्हणतात चल बाई आता आतमध्ये येतं, आहेच माझी मुलगी तशी गुणाची. असं म्हणून ते दोघंही आतमध्ये प्रवेश करताय. आणि आतमध्ये आल्यानंतर पूर्ण मंडळी पुन्हा मुलं जी आहेत ना ते सायलीला बिलगताय बघा तुम्ही. किती ते मिठीमध्ये घेते सर्वांना आणि सर्व सायलीताई सायलीताई म्हणून तिचं कौतुक करताय. आणि अर्जुनही बघतोय की ती मुलं किती आनंदाने तिच्या जवळ गेलेले. आणि सायली इतकी निखळून बघते ना आश्रमामध्ये. आणि पुन्हा तिला ती लहानपणाची तन्वीचं प्रतिबिंब आश्रमात सुद्धा दिसतंय मंडळी. आणि ते बघत बघत ती आश्रमाच्या मधल्या खोलीच्या दिशेने जाते. पण ती अजून तरी आपल्याला समजलेलं नव्हतं की ती कुठं जाते.
पण ती जशी जशी मध्ये जाते ना अर्जुनचं लक्ष पूर्ण तिच्याकडंच आहे बरं का. अर्जुन म्हणतो की अरे ही कुठं चालली बरं का, असं म्हणून तो कुसुमताईंना लगेच म्हणतो ही कुठं चालली बरं का कुसुमताई. कुसुमताई लगेच म्हणतात अरे ती ना ती किचनमध्ये चालली म्हणजे स्वयंपाकघरामध्ये चालली. जोपर्यंत ती स्वयंपाकघरातल्या ओट्यावर हात फिरवत नाही ना तोपर्यंत तिला चैन नाही पडत बरं का, असं कुसुमताई अर्जुनला सांगत असता. आणि तो बघत होतो. पुन्हा म्हणते ही इथं अजून कसं काय का तिच्या पुन्हा क्षणात तेच येतं की ही मुलगी मी जिथं पण जाते तिथं पण मलाच दिसते, असं म्हणून जे प्रतिमा आत्यांच्या घरी जे चित्र बघितलेलं असतं ना ते किचन ओट्याच्या भिंतीवर तिला दिसतंय मंडळी. आणि ते बघून तर ती इतकी आश्चर्यचकित होते, तिला जणू काही धक्काच बसतोय की हे चित्र इथं कसं काय आलं, कोणी काढलं. आणि कुसुमताई येताना दिसतंय प्रेक्षकांना तुम्हाला. कुसुमताई तिच्याकडं बघताय, काय ग अशी काय बघतेस ग तू, असं म्हणून तिला बोलताय म्हणजे सायलीला. आणि सायलीकडे बघून लगेच म्हणता अगं ते चित्र तूच तर काढलेलं होय ना. मधुबा काकाच तर म्हणत होते की तू लहान होती ना तेव्हा तू हे चित्र काढलेलं होतं, असं म्हणून ते सायलीला सांगत असता. आणि सायली म्हणते मी काढलेलं चित्र आहे, माझं आणि तन्वीचा काय संबंध असला पाहिजे बरं का. आणि कुसुमताईंकडे बघते आणि कुसुमताई पाण्याच्या माठामधनं लोटा आणि ग्लास भरून पाणी घेत आहे. आणि ते पुन्हा इकडं बघता आणि सायलीला सांगत असता अगं मधुभाऊ तर प्रत्येक कोणीही पाहुणे आले ना त्यांना हेच चित्र दाखवायचे आणि सांगायचे हे ना माझ्या सायलीने काढलेलं चित्र आहे बरं का, खूप लहानपणाची होती ना तेव्हा. आणि इतक्या कौतुकाने सर्वांना सांगायचे ना की हे चित्र तू काढलेलं आहे आणि तू असं का बघतेस ग. पण तिला खरंच खूप शॉक बसलेला ते चित्र बघून मंडळी. आणि लगेच कुसुमताई म्हणता हे बघ तू हे इथं काय करते, तू चित्र बघ पण मी जाते बरं का, कारण मला ना अर्जुनरावांना पाणी द्यायचे असं म्हणून ती सांगते. आणि ती तिथून निघते मंडळी. आणि निघताना पुन्हा सायलीच्या चित्राकडंच बघताना दिसते आपल्याला, किचनकडं बघते. आणि ती म्हणते काही ना काहीतरी माझा आणि तन्वीचा संबंध असलाच पाहिजे. तिच्या डोक्यात पुन्हा तेच विचार चालू झालेले प्रेक्षकांनो. चला तर मग उद्या भेटूया पुढील भागामध्ये, जेव्हा तन्वी पुन्हा आश्रमामध्ये त्या मुलीसोबतच दिसते आपल्याला. आणि मधुभाऊ तिला काहीतरी भरवताना म्हणजे जेवण भरवताना दिसत आहे आणि ते तिला सांगताय चिवचा घास माऊचा घास, हे सुद्धा आपल्याला दाखवलेलं आहे प्रेक्षकांनो. आणि तिला एक एक गोष्ट लहानपणाची आठवते. चला तर मग उद्याच्या भागामध्ये भेटणारच आहोत. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. काही माझ्या चुकलेले असतील तर मला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. धन्यवाद. बाय. सी यू.